तर भावांनो तालमीत आलोय. तर भावांनो जय श्रीराम. मी तुमचा गावाकडचा शिव्या. सकाळ सकाळ मस्त मध्ये इतकंच गार लागते आमच्या इकडं. तरी आपण या मला गेलतो आणि एकदा काय मग गार लागेल काय लागू, एकदा मशीन तापलं ना, गरम झालं ना, हे जे नसतं मग मग घरी आलो. घरी आल्यावर आम्हाचं दर्शन घेऊन निघालोच होतो. तर गणेश शेठ म्हणले बसा आपण मशीन घेऊन रानात जाऊ. मग पोचलो तिथं. गणेश शेठ म्हणले तुम्ही एवढा व्यायाम करताय, असं काहीतरी खावा की पौष्टिक म्हणलं. म्हणलं काय राव गणेश शेठ, आमच्या रानात नाही ना असलं काय म्हणलं, तुमचे चांगलं लावलं या. मग काय येताना आलो. मग गणेश शेठ म्हणलं बघा असं क्वालिटी खावं लागतं एसी हार्डमध्ये. मग काय गणेश शेठने आपल्याला खर्च केला का जो बदाम फिदाम नियोजन साहिल बायचा फोन. तुम्ही म्हणता तवा काढू. आता काय मांढराच्या काळूबाईचा ब्लॉग आलोय आम्ही मांढराच्या काळूबाईला. आपला साहिल बाई गेलाय मांढरा देवीला. आम्ही काय मग गेलो ससान कासवाची जी शर्यतीतला ससा आहे का त्याला भेटायला. त्याला म्हणलं भावा काय लागा म्हणलं, तुझा नंबर आला असता मोकार खायसाठी मागं थांबलाय तू, याला काय गरज होती का म्हणलं. आणि त्याला ज्ञान देणं आपण आलो. निघालंच होतं की मग साहिल करिता गन पावडर. गावात जाऊन पोहोचले गेली गावाकडे शिवायला भेटायला की त्यांचं फॅन आलं. मग काय गणेश शेठ म्हणलं अशी गाडी चालवायची असते. मग गाडी चालवताना गणेश शेठने आपली पलटी हाणली असती चांगली असल्या रोडनी. तालमीत गेलो संध्याकाळी मस्तमध्ये आणि बसलोच होतं की फोन माझा लय पडला असता बरं का भावानं. तुम्ही बघितलं स्टार्टिंगला पडता पडता वाजलाय फोन. आणि मग संध्याकाळी घरी आलो. आपलं इस्त्री करीत होतो. टेम्परेंचे आपले टेम्परे आलते आणि जाऊन ओरकून आपलं हनुमान चालीसा म्हणले. अरे होत न आज्ञा बिनु पैसा रे सब सुकल है तुम्हारी सरना.